नातं का संपत चाललेलं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मायेची पिढी आणि मायेनं आपुलकीनं बोलणारी पिढी संपत चालली आहे. कारण असं आहे की जे लोक जुन्या काळातील होते, जुन्या परंपरा जपणारे होते, त्यांना मान सन्मान या गोष्टीची गरज नव्हती. आपल्या माणसाकडे जात असताना किंवा त्यांना भेटायला जात असताना आपुलकीनं बोलवावं, आपल्याला बोलवल्याशिवाय जाऊ नये अशा कुठल्याही प्रकारचा प्रकार त्यांच्याकडे नव्हता. ते फक्त आपल्या माणसाच पाहुण्याकडे असतील, सोयऱ्याकडे असतील तर ते भेटीला मुद्दाम होऊन जायची. कारण त्यांना फक्त ओढ होती आपल्या माणसांना भेटण्याची. आज फक्त नाते निभवली जातात, जपली जात नाही. निभवताना देखील त्यामध्ये आपुलकीचा आणि आपलेपणाचा वसा असावा लागतो. जुन्या परंपरा, जुनी माणसं जपत असताना त्यांनी कधी आपुलकी आणि मलाच काहीतरी मिळावं किंवा मला सन्मान मिळावा या गोष्टीनं कधीही त्यांनी नाती जोडलेली नाही. आज मात्र प्रत्येकाजवळ प्रत्येकाला वेळ आहे, सगळ्या सोयी सुविधा आहेत, पण एकमेकाला वेळ देता येत नाही. बरं, वेळ असूनही आपण बोलतो का, हा आपल्या पुढे पडलेला प्रश्न आहे. म्हणून ती पिढी संपत चाललेली आहे आणि ती संस्कृती हळूहळू नष्ट होत चाललेली आहे. माणसं तेव्हाही साधी होती, पण नाती मात्र खूप श्रीमंत होती. आज माणसं आधुनिक झाली आहेत, पण या नात्यामध्ये अंतर पडत चाललेलं आहे. आणि हे अंतर माणसाला माणुसकीपासून दूर घेऊन चाललेलं आहे. हे वेळीच समजलं तर माणसाला माणुसकीचे अनेक पंख आनंदाचे मिळतील. अन्यथा माणुसकी फक्त माणुसकी बोलायला राहील, प्रत्यक्षात निभवायला आणि जपायला आपल्याकडेही वेळ राहणार नाही. तर वेळीच नाते जपा, वेळीच आपली माणसं जपा.